सज्जन श्रोते हो, निशिदिनी निरूपण क्रमांक 40 ज्ञानभानुते तळपणे. आजच्या निशिदिनीचा संदर्भ आहे किंवा आजच्या निशिदिनीचं टायटल म्हणजे हेडिंग आहे ज्ञानभानुते तळपणे. निशिदिनी अर्थात ज्ञानभानुते तळपणे. कुंभका संदर्भात बरेच काही निरूपण या आधी संभवले. जिज्ञासूंनी येथे नीट लक्षात घ्यावे की मन, मस्तक म्हणजे मेंदू, हृदय ही एक वास्तवात नैसर्गिकरित्या सुसंवादी रचना आहे. जर ही तिन्ही म्हणजे जर या तीन गोष्टी मिळून मन, मेंदू, हृदय मिळून जर या तिन्ही गोष्टी एक तान, एक सूर, एक लय असतील तर आणि तरच यातून मधुर जीवन संगीत उमटू शकते. मात्र त्यासाठी ध्यानाद्वारे प्रथम मनाची मीकारी म्हणजे मीचा आकार सतत व्यक्त केला जातो. म्हणून त्यासाठी ध्यानाद्वारे प्रथम मनाची मीकारी म्हणजे मीची आकारी वटवट किंवा मी, माझे, माझ्यासाठी, माझ्याकडून अशी मी केंद्रित संकुचित वटवट थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे होते काय की मनाचे केंद्र मीचा लय होतो. आता मन केंद्ररहित, मध्यरहित वर्तुळ बनते. केंद्ररहित मनाचे अस्तित्व म्हणजे नुसते असणे. पण खरे तर आता तिथे केंद्र नसते, मी नसतो. त्यामुळे हे मन म्हणजे केवळ तेजस्वी वर्तुळासारखं असतं. तेव्हा तेजस्वी वर्तुळासारखं असणे पण असणे यालाच म्हणायचं मनाचे अस्तित्व म्हणजे केवळ असणे पण, नुसते असणे पण. आणि हे केवळ असणे पण सुद्धा तेजस्वी लखलखित प्रकाशदायी असते. यालाच चैतन्य सघन असणेपणाचे वर्तुळ, चैतन्य सघन असणेपणाचे वर्तुळ. केवळ असणारे आणि चैतन्याने घनदाट असणारे असं हे चैतन्य सघन असणेपणाचे वर्तुळ असते. असे चैतन्य सघन वर्तुळाकार असणे पण ध्यानी पाहत पाहत, आता ध्यानी म्हणजे ध्यान करणारा, असे चैतन्य सघन वर्तुळाकार त्याचे असणे पण किंवा असे चैतन्य सघन वर्तुळाकार असणे पण ध्यानी ध्यानात पाहता पाहता तेही डोळ्यांनी नव्हे अंतरंगातील जाण चक्षुनी म्हणजे जाणीव रूपी डोळ्यांनी पाहता. म्हणजे जेव्हा ध्यानी ध्यानात असतो तेव्हा तो त्याच्या अंतरंगातील जाणीव रूपी डोळ्यांनी म्हणजे जाण चक्षुनी असे चैतन्य सघन वर्तुळाकार असणे पण पाहत असतो. हेच ते ससंवेद्यतेचे असणे पण. म्हणून चैतन्य सघन वर्तुळाकार असणे पण म्हणजे ससंवेद्यतेने, क्षणार्धात ससंवेद्यतेने म्हणजे जाण चक्षुने, स्वतःच स्वतःला जाणण्याच्या क्षमतेने असे चैतन्य सघन वर्तुळाकार असणे पण जाण चक्षुनी किंवा ज्ञान चक्षुनी स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या क्षमतेने पाहता पाहता मन, हृदय, मेंदू यांना व्यापून देहवाही आकाशात लखलखीत दैदिप्यमान सुदर्शन चक्रासारखे बाहेर पडते. यातच मन, हृदय, मेंदू किंवा बुद्धी यांचा पूर्वीचा अवकाश म्हणजे मर्यादित असणे पण मावळून जातो. तर अशा या चैतन्य सघन असणेपणाला जेव्हा ससंवेद्यतेने जाणले जाते तेव्हा हे चैतन्य सघन असणे पण सुदर्शन चक्रासारखे शरीराबाहेर पडते. आणि यामध्ये संपूर्ण मन, हृदय, बुद्धी यांचा पूर्वीचा अवकाश म्हणजे पूर्वीचं मर्यादित असणे पण मावळून जातं व या तीन प्रमुख शरीरातील घटकांचा संकुचितपणा लयास जातो व एक अद्भुत चमत्कार घडतो. आता ध्यानाचे म्हणजे ध्यान धरणाऱ्या माणसाचे सर्व अस्तित्व लखलखित सुवर्ण चक्राप्रमाणे अतिविशुद्ध रूपे सर्व देहेंद्रियांचे वेगवेगळे पण नष्ट करून नव्हे, खरे तर देहेंद्रियांचे भक्षण करून आता हे लखलखित असणेपणाचे सुदर्शन चक्र शरीर बाह्य म्हणजे शरीराच्या बाहेर ज्ञानभानू रूपे किंवा ज्ञान सूर्याप्रमाणे चमकू लागते. हे खरे तर मनाचे अमन झाल्यानंतर किंवा मनाचे उन्मन झाल्यानंतर हे लखलखित तेजस्वी केंद्ररहित असणे पण सुदर्शन चक्राप्रमाणे
देहबाह्य येते आणि देहबाह्य हा लखलखीत चमचमता गोळा म्हणजे जणू काही ज्ञान सूर्य, ज्ञानाचाच सूर्य असतो. आणि हा ज्ञान सूर्य आता आकाशातील सूर्यासमोर ज्ञान सूर्य अधिक तीव्रतेने चमकू लागतो. आता आकाशातील सूर्य आणि ज्ञानाचे मनोहृदय मेंदू व सर्व इंद्रियांचे भक्षण करून मर्यादित अवकाश खाऊन अनंत अवकाश प्राप्त रूपे तळपणारा ज्ञानभानू असे दोन सूर्य विश्वाच्या आकाशात एकाच वेळी तळपत असतात. म्हणून ध्यानी जेव्हा ध्यानात असतो त्याच्या मनाचं अमन होतं. तेव्हा मन, बुद्धी आणि हृदय आणि सर्व इंद्रिये त्यांना गिळंकृत करून त्याच्यामध्ये एक लखलखीत तेजस्वी असं केंद्ररहित सुदर्शन चक्र तयार होते. आणि मी रहित म्हणजे मी नाही असं, म्हणजे मन मी नाही असं म्हणून हे अमन चक्र असतं. आणि हे अमन चक्र म्हणजे केंद्ररहित लखलखीत सुदर्शन चक्र, ज्याने आता मनबुद्धी हृदय नव्हे तर सर्व देहेंद्रिय खाऊन ते देहाच्या बाहेर आलेला आहे. आणि आता एकाच वेळी आकाशातला सूर्य आणि त्याच्या समोर त्याच्याहूनही अधिक प्रखर तळपणारा ज्ञान सूर्य अशी एक अद्भुत स्थिती असते. आणि ही अद्भुत स्थिती ध्यानामध्ये ज्ञानी माणसाला जाणवत असते. सर्व व्यक्ती, वस्तू, जीव व अन्य सृष्टी आणि आपला नेहमीचा सूर्यही नसतो. आणि हा ज्ञानभानू इतका प्रखर असतो की सर्व व्यक्ती, वस्तू, जीव व अन्य सृष्टी आणि आपला नेहमीचा सूर्यही आता उरत नाही. सर्व अवकाश केवळ आणि केवळ ज्ञानाच्या ज्ञानभानूने चमचमत लखलखत असते. आता सर्व अवकाश, मी आकाश म्हटलं नाही, अवकाश, अवकाश म्हणजे संपूर्ण जी रिक्तता आहे, संपूर्ण जी ब्रह्माची पोकळी आहे, तिथे आता सूर्यही नसतो, सृष्टीही नसते, जीवजंतूही नसतात, घटक नाही, वस्तू नाही, काही नाही, केवळ आणि केवळ संपूर्ण ब्रह्माचा अवकाश ज्ञानभानूच्या लखलखीत चमचमणाऱ्या तेजाने भरून ओसंडून वाहत असते. आता केवळ ज्ञानभानूच ज्ञानाच्या ध्यानाच्या अवकाशामध्ये चमकत असतो. आता जो ध्यानी असतो तो आपल्या स्वसंवेद्यतेने, ध्यानी आपल्या स्वसंवेद्यतेने, ध्यानी स्वतःला जाणणाऱ्या आपल्या क्षमतेने स्वतःचा देह, सर्व सृष्टी, आकाश, सूर्य यांनाही व्यापून केवळ हा ध्यानी माणूस आता ज्ञानभानू म्हणून संपूर्ण अवकाश व्यापून असतो. म्हणजे सर्व स्कोप या ज्ञान सूर्याने गिळंकृत केलेला असतो. हेच ते उन्मनी भाव अवस्थेत होणारे, हेच ते मनाचे उन्मन झाले, मनाचे नमन झाले, अमन झाले, तर हेच ते उन्मनी भावावस्थेत होणारे केवळ ज्ञान सूर्याचे चित्त चक्षु चमत्कारिक दर्शन. चित्त म्हणजे मन, त्याचे चक्षु म्हणजे डोळे, आणि चमत्कारिक म्हणजे मनाच्या अद्भुत डोळ्यांना होणारे अद्भुत दर्शन. आता उन्मनी भाव, आता मनाचं उन्मन झालं, मनाचं अमन झालं, आणि मन उन्मन झालं आणि मनाचं अमन झालं की त्या मनाला एक दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि या दिव्य दृष्टीत केवळ ज्ञान सूर्याचं लखलखीतपणच जाणवतं. हेच ते उन्मनी भावावस्थेत होणारे केवळ ज्ञान सूर्याचे किंवा ज्ञानभानूचे चित्त चक्षु चमत्कारिक म्हणजे चित्ताला होणारे विशालतम चैतन्याचे दर्शन किंवा ज्ञान. अशा दर्शनात असताना मन जे काय घडवतं, आपणाला दाखवतो, त्याचा बोध पुढील काव्यात होईल. मन न मन अमन विश्वगर्भ आदी कारण. मनाचे मन पण नष्ट झाले तर मन न मन, मन नाही अशा स्थितीत जाते. मन अमन म्हणजे मनरहित अशी स्थिती तयार होते. जेव्हा मनाचे नमन अमन होते किंवा जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा अमन परमशांती तयार होते. आणि ही परमशांती हेच तर खरं विश्वगर्भ आदी कारण. विश्वाच्या गर्भाचे किंवा आदी कारणाचे रहस्य म्हणजे परमशांती किंवा परमशांत्यावस्था, परमशांतीची अवस्था. मन न मन अमन
विश्वगर्भ आदी कारण. यातील पहिल्या 4 कडव्यात नेहमीच्या मनाबद्दलचं वर्णन आहे आणि पुढच्या 6 कडव्यामध्ये मनाचं अमन झाल्यानंतर काय घडतं ते सांगितलेलं आहे. तर ऐका. मन न मन अमन विश्वगर्भ आदी कारण. मन अथांग थांग सापडे ना थांग अंग. मन ब्रह्मिया विराट फिरतसे सैराट. मन निरंतर राहे मन निरंतर आहे. वट वृक्ष सदावर मन तैसे अमर. देह येई देह जाई मन अंतराळी राही. मन सदा कामातुर नवदेहातुर. जन्म मृत्यूचे चक्र खंडिता खंडेना. जीवांची जीवदशा युगांतीही संपेना. जरी राहे साक्षीत्वात मन तटस्थ खंड. तेव्हा पडत से खंड जन्म मृत्यू चक्रात. नाही इच्छेचा तरंग नाही उसळत लाटा. मन प्रशांत सागर परमशांत गर्भागर. मन असीम विराट अभ्ररहित आकाश. नाही संकल्प विकल्प राहे निशब्द निर्विकार. ऐसे सहजची असणे अक्षत कोरी पाठी. येई जाई चित्रपट पुरे निष्कलंक पट. मन जरी निष्कलंक राही कोरे अक्षत. मन न मन मन विश्वगर्भ आदी कारण. मन विश्व मन होई आत्मरूपी सदा राही. ब्रह्मात भरुनी गुणाकारातीत राही. तर मन न मन अमन विश्वगर्भ आदी कारण. मन जर अमन झालं तर ब्रह्मात भरून ब्रह्मरूपे गुण आकाराच्या पलीकडे प्रत्यक्ष ते ब्रह्मच होते असा याचा अर्थ आहे. तर आपण जेव्हा कुंभकाचं पाहिलं का कुंभकाचं नीट आकलन झालं तर ही शक्ती मनाला प्राप्त होते आणि मन नमन अमन होतं. म्हणजे मन नष्ट होतं. एक परमशांतीची अवस्था तयार होते आणि हे मनच संपूर्ण विश्व आपल्या गर्भातून निर्माण करते असा या काव्याचा अर्थ आहे. आता पद्य वाचून झालं. प्रथम 4 कडव्यांचा अर्थ आहे तो गद्यात वाचतो. त्याचा परत वाचत नाही. पद्य फक्त गद्य अर्थ वाचतो. प्रथम 4 कडव्यांचा अर्थ असे. सर्वसाधारण जे आपलं मन असतं त्या मनाचा थांग पत्ता लागत नाही. मनाचे अंग किंवा काया किंवा रूप समजत नाही. या विराट ब्रह्मात मन सैराटासारखे वेड्यासारखे भ्रमिष्ठासारखे फिरत असते. सर्वसाधारण माणसाचं मन वेड वाकडं वागतं आणि सैराट स्वैर फिरत असतं असा याचा अर्थ आहे. आणि हे मन आहे ते बघायला गेलं तर ही एक केवळ जाणीव आहे. तर हा मनरूपी वटवृक्ष सदा बहरलेला असतो व अविनाशी असतो. तसेच वटवृक्ष सदा बहरलेला असतो व अविनाशी असतो. म्हणजे वट कधी मरत नाही. त्याच्या पारंब्याने तो सतत नवीन नवीन होत असतो. म्हणून वट किंवा वड पूर्णपणे मरत नाही. तसाच वटवृक्ष सदा बहरलेला असतो व अविनाशी असतो. तसेच मन अमर आहे. ते निरंतर कायम ते राहते किंवा असते. परंतु जर आपण नीट ध्यान दिलं नाही, जर आपण आपल्याला आत्मतत्व समजावून घ्यायची आपल्याला इच्छा नसेल, तसा प्रयत्न केला नाही तर हे मन आपल्याला अत्यंत त्रासदायक असते. देव येतात जातात परंतु इच्छापूर्ती न झालेले मन या ब्रह्माच्या पोखळीत अश्वत्थाम्यासारखे म्हणजे अस्वस्थ आत्म्यासारखे फिरत राहते. असे हे कामातुर मन आपल्या इच्छापूर्तीसाठी नवीन देहाच्या शोधात आतुर असते. युगानियुगे संपली तरी जन्म मृत्यूचे हे चक्र संपत नाही. जीवांची जीवदशा संपत नाही. पहिल्या 4 कडव्यांचा अर्थ आहे. पुढची या कडव्यांचा अर्थ आता सांगतो. मग मनात बदल झाला की मनाचे अमन झाले की काय घडते ते लक्षात येईल. मात्र अखंडपणे तटस्थ व साक्षीत्वात मन राहिले तर असे मन ज्या जीवाला लाभले आहे तो जीव निश्चितच जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. अशा मनात इच्छेचा तरंग नसतो.
कामनेच्या लाटा उसळत नसतात. असे मन प्रशांत असते. परमशांत सागराप्रमाणे निस्तब्ध आणि पूर्ण शांत असते. या मनोसागराच्या गर्भात किंवा केंद्रात पुनीत परमशांती नांदत असते. म्हणून शांत मनोसागर जिथे आहे तिथे केंद्र नाही आणि त्या केंद्रामध्ये मी नाही, तिथे परमशांत पवित्र अशी शांती नांदत असते. आता असे हे परमशांत अमनी मन अमर्याद विराट आकाश किंवा अवकाश असावे तसे असते. ज्या आकाशात अभ्र नसतात, म्हणजे मनाच्या आकाशात अभ्र नसणं म्हणजे मी मेला म्हणून संकल्प विकल्प रूपी ढग नसतात त्यालाच म्हणायचं. अशा अमनी असलेल्या ध्यानाच्या आकाशामध्ये संकल्प विकल्पाचे ढग नसतात. म्हणून ध्यानी किंवा ज्ञानी माणसाचं मनोकाश निरभ्र असतो. असे मनोकाश निशब्द निर्बीज व निर्विकल्प असते. पडद्यावर चित्रांचा पट किंवा चित्रमालिका येते जाते, पण मूळ पडदा मात्र निष्कलंक असावा किंवा अक्षरे लिहायची पाटी कोरी असावी. अक्षत म्हणजे काही क्षती न पोचलेली, इजा न पोचलेली अशी जणू काही कोरी पाटी. तसंच हे ज्ञानी माणसाचं मन अक्षत कोऱ्या पाटीप्रमाणे असतो. असे अक्षत जखमी किंवा घायाळ न झालेले, असे अक्षत इच्छांच्या पूर्ती, असे अक्षत मन जखमी किंवा घायाळ न झालेले. मन जखमी कधी होतं? जर मनामध्ये अनेक इच्छा निर्माण झाल्या, त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर मन जखमी होतं, दुःखी होतं. परंतु ध्यानी किंवा ज्ञानी माणसाचे मन अक्षत असते. त्याचा मीच गेलेला असल्यामुळे तिथे इच्छेचा जन्मच होत नाही. तर असे ध्यानी माणसाचे अक्षत मन इच्छानी जखमी किंवा घायाळ होण्याचा त्याचा प्रश्नच नसतो. ते अत्यंत कोरे निष्कलंक मन म्हणजेच हे न मन परमशांत मन असते. हे मनच विश्वाचे आदिकारण किंवा विश्वाचा गर्भ असतो. आता हे ध्यानी माणसाचे मन म्हणजेच विश्व मन किंवा विश्वकारण किंवा आदिकारण किंवा ब्रह्म होय. हे विश्व मनच आत्मा रूपे या ब्रह्मात भरून हे जे विश्व मन आहे ते चैतन्य शलाका म्हणून आत्मा रूपे या ब्रह्मात भरून गुण व आकारांच्या पलीकडे साधुत्वाने परमेश्वर रूपे नांदत असते. म्हणजे विश्वमन हे खरं सांगायचं झालं तर आदिकारण आहे. त्याच्यातील चेतना जी आहे ती जरी जीवसृष्टी निर्माण करत असली तरी सुद्धा विश्वमन म्हणजे परमात्मा आहे आणि त्याच्यातील चैतन्याने सगुण साकार जो जीव निर्माण होतो तो आत्मा आहे. म्हणून विश्वमन परमात्मा आहे आणि देहांतर्गत जो आहे तो आत्मा आहे. आत्मा आणि परमात्म्याचं एकत्व जेव्हा जाणवतं तेव्हाच साधूचं मन अमन आणि नमन होतं. आणि असं हे साधू मन आहे. हेच खरं तर विश्व निर्मितीचं रहस्य आहे. हे सर्व आपणाला ध्यानात करून येतो. म्हणून ध्यानात घ्यायची गोष्ट ही आहे की मन हे वास्तवात इंद्रिय नव्हे. मन हे वास्तवात इंद्रिय नव्हे तर जीवांमध्ये माणसांमध्ये प्राणशक्तीच्या संचरणानंतर जीवांमध्ये किंवा माणसांमध्ये प्राणवायू प्राणशक्ती याचा संचार सुरू झाल्यानंतर त्या प्राणशक्तीच्या संचरणानंतर त्याद्वारे निर्माण झालेली भावशक्ती आहे. म्हणजे माणसांमध्ये प्रथम प्राणशक्ती निर्माण होते प्राणरूपाने आणि नंतर ती प्राणशक्ती भावशक्ती भावना म्हणून रूपांतरित होते. हा भाव अज्ञानी किंवा जो माणूस स्वप्रती म्हणजे आत्माप्रती जागृत नाही त्याच्यामध्ये खंडिततेचा असतो, भेदाभेदांचा असतो. म्हणून असा खंडित भेदाभेदयुक्त भाव असतो. तो भाव विनाशकारी असतो आणि हा विनाशकारी भाव तेव्हाच असतो जेव्हा मी हे केंद्रित अहंतेचे अयोग्य भाव वर्तन चालू असते. म्हणजे प्रथम लक्षात घ्या, प्राणशक्तीचं रूपांतर भावशक्तीत होतं. ही भावशक्ती म्हणजे भावने जाणणे, स्वतःला जाणण्याची शक्ती किंवा सुसंवेद्यता. परंतु ही भावशक्ती स्वतःला जाणणारी म्हणून सुसंवेद्य शक्ती म्हणून जर कार्यरत झाली नाही तर ही भावशक्ती केवळ मी माझेपण अशी खंडित भेदाभेदामध्ये कार्यरत होते
आणि ज्याची भावशक्ती मी माझेपणात भेदाभेदामध्ये खंडितामध्ये उच्च नीचतेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठामध्ये कार्यरत असते ती भावशक्ती विनाशकारी असते. परंतु ज्ञानी वा ध्यानी माणसाचे मी केंद्र अहंता त्याची नष्ट झालेली असते. त्यामुळे मी केंद्र रहित अहंता रहित असा जो ध्यानी आणि ज्ञानी माणूस असतो त्याच्यामध्ये प्राणशक्तीचे भावशक्तीत रूपांतरण होताना ती ससंवेद्य आत्मशक्ती म्हणून जागृत होते. आणि असा ससंवेद्य आत्मशक्ती जागृत झालेला ध्यानी किंवा ज्ञानी माणूस हा केवळ आणि केवळ आपण वैश्विक आहोत किंवा आपले विश्वभान त्याला येते आणि त्याचा भाव वैश्विक होतो. आणि असा हा विश्वभान असलेला वैश्विक भाव असलेला आत्मभाव म्हणूनच वावरणारा परमेश्वर म्हणूनच कार्यरत असणारा खरा तर हाच तो ब्रह्मभाव रूपे सर्व गोष्टींचे नियंत्रण करणारा परमेश्वर असतो. आणि असा हा ससंवेद्य आत्मशक्ती जागृत झाला ज्ञानी ध्यानी माणूस हाच वैश्विक भावामध्ये आत्मभाव म्हणून परमेश्वराच्या भावरूपाने किंवा ब्रह्मभाव रूपे अखंड तेवत प्रज्वलित झालेला असतो. हेच ज्ञानभावनेचे तळपणे. म्हणून जर कुंभकावर आपण नीट लक्ष दिलं तर मनबुद्धी आणि हृदय भेदून मी नष्ट होऊन अमन असं एक लखलखित चैतन्य सूर्याचे सुदर्शन चक्र तयार होते. आणि हेच चैतन्य सूर्य दर्शन किंवा हेच लखलखित सुदर्शन चक्र ज्ञानभानू म्हणून आकाशात तळपू लागते. आणि एकदा ज्ञानी माणसाचा ज्ञानभानू आकाशात तळपू लागला की तो ज्ञानभानू सर्व अवकाश आपल्या तेजाने गिळंकृत करतो. नेहमीचा आकाशातला सूर्य राहत नाही, सृष्टी राहत नाही, जनजीवन राहत नाही, वस्तू राहत नाही. केवळ आणि केवळ ज्ञानी माणसाचं ससंवेद्य शक्तीद्वारे झालेलं आत्मभावनेचं जागरणच असतं. आणि अशा भावामध्ये ज्ञानी माणूस ध्यानी माणूस भावसमाधी ब्रह्मसमाधी राहून साधून प्रदीर्घ काळ असतो. जरी तो तुमच्या आमच्यासारखा व्यवहारात वावरताना दिसला तरी त्याच्या अंतरंगात ब्रह्मसमाधी दृढ झालेली असते. आणि अशा या दृढ ब्रह्मसमाधीत असताना केवळ आणि केवळ आत्मभानूचे तळपणे असते. बाकी सृष्टीचा असून सुद्धा लय झालेला असतो. अशी ही अद्भुत अतर्क्य परंतु सत्य ज्ञानदर्शक स्थिती केवळ आणि केवळ कुंभकाच्या नीट अवलोकनाने लक्षात येते. आणि यामुळे ज्ञानभानूचे तळपणे म्हणजे काय याचे दर्शन साक्षात्कार आपल्याला होते. आता सांगायची गोष्ट आहे मेघवृष्टीमध्ये 587-88 वर मन न मन मन विश्वगर्भ आदी कारण साधू संतांचे मन अमन झालेले असते नमन झालेले असते. आणि असं साधू संतांचं मन हेच वैश्विक मन आहे. हाच विश्वाचा गर्भ आहे म्हणजे विश्वातून अंकुरित होणारा हाच सृष्टीचा नियम आहे. आणि हे असे अमन नमन झालेले साधू मन हेच आदी कारण आहे. सर्व निर्मितीचे मूळ कारण आहे. आणि या आदी कारणातूनच जी निर्मिती झाली ती आदी कारणाची निर्मिती म्हणून सगुण साकार हे ज्या अर्थी निर्गुण निराकारातून आलं त्या अर्थी निर्गुण निराकाराचा आदी गुणच सगुण साकाराला आहे. आणि निर्गुण निराकाराचा आदी गुण सगुण साकाराला आहे हे ज्या माणसाला कळले त्याला स्वभाव म्हणजे आत्म्याचा भाव कळला. निर्गुण निराकार हे व्यापक आहे. ते केवळ आणि केवळ असणेपणे आहे. त्याच्यामध्ये भेदाभेद नाही. म्हणून निर्गुण निराकार हे समत्व आहे. ते भेदाभेद राहित्य आहे. हाच तो स्व म्हणजे आत्म्याचा गुण आहे. हे ज्या माणसाला कळले त्यालाच खराखुरा स्वभाव म्हणजे आत्म्याचा गुण प्राप्त झाला. आणि आत्मगुणी माणूस नेहमीच देह पालटले तरी खऱ्या अर्थाने ज्ञानभानू म्हणून अवकाश व्यापून लखलखित चमकणारा एकमेव असा वैश्विक तारा म्हणून या जगामध्ये नांदत असतो. हे सारे आणि सारे केवळ आपणाला कुंभकाच्या नीट अवलोकनाद्वारे घडू शकते. आणि हे काव्य मन नमन मन विश्वगर्भ आदी कारण 4-3-2004
या दिनांकाचे आहे. म्हणजे जवळजवळ आजपासून पाठी 21 वर्षापूर्वी हे आलेलं काव्य आहे. मेघवृष्टीत पाठ 87-88 वर हे काव्य आहे आणि आत्मोपनिषद मध्ये 38-39 वरती हे काव्य आहे. अर्थात आत्मोपनिषदात अर्थ लिहिलेला नाहीये. मेघवृष्टीत जो अर्थ लिहिलेला आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर सज्जन श्रोते हो, जर आपण नीट अवलोकन केलं, जर आपण 2 श्वासामधील विश्रांत अवस्था पूर्णत्वाने अनुभवू शकलात तर पूर्णत्वाने तुम्ही ज्ञानभानू म्हणून हा संपूर्ण अवकाश व्यापून लखलखीत सुदर्शन चक्रासारखे उराल आणि हेच ते ज्ञानभानूचे तळपणे. पहा, आपणाला याची सिद्धी शक्य आहे, निश्चित शक्य आहे. फक्त आवश्यकता आहे त्या दृष्टीने अत्यंत प्रेमाने, तळमळीने, आत्म्याबद्दलच्या विश्वासाने, प्रेमभावाने त्या मार्गावरून जाण्याची फक्त इच्छा अंतरंगात उमटली की आत्मा सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि यालाच खरे तर स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे माणसा, तू ज्ञान मार्गावरून चालत राहिलास तर स्वामी म्हणजे मीच, म्हणजे आत्माच सांगतो मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी पाठराखण मी सुद्धा करीन. परंतु तू आत्ममार्गावरून चाललास तर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाचा हाच अर्थ आहे. आत्मज्ञानाच्या दिशेने जो जो माणूस जातो त्याच्या वाटी स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष आत्मशक्ती उभी राहते. एवढाच आणि इतकाच नेमका त्याचा अर्थ आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठी आहे याचा अर्थ भोगाने लंपट जीवन जगणाऱ्यांसाठी या वचनाचा काही उपयोग नाही हे लक्षात घ्या. फक्त ज्ञान मार्गावरून, आत्मज्ञान मार्गावरून जाऊन नेमस्त संसारी जीवन जगून नेटका संसार करून व्यापक ज्ञान मार्गावर जो चाल करत राहतो त्याच्यासाठीच स्वामींचा आशीर्वाद आहे. भिवू नको वत्सा, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे आपण ज्ञानभानूचे तळपणे नीट समजून घ्या. प्रथम ज्ञानपेशींना ते अवगत होऊ द्या. नंतर ज्ञानपेशींमध्ये त्याचा अर्थ, त्याची धारणा पक्की होऊ द्या. म्हणून ज्ञानाद्वारे अवगत होणे आणि मेंदूंच्या पेशीमध्ये धृती, धारणाशक्ती म्हणून पक्के होणे आणि त्याच पद्धतीने सतत 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 चिंतनात राहिल्यानंतर ज्ञानभानूचे तळपणे म्हणजे काय त्याचा साक्षात्कार आपणा सर्वांना जरूर जरूर होऊ शकेल. अस्तु, धन्यवाद. शुभ दिन, सुप्रभात.